तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करताय किंवा ऑलरेडी प्रेग्नंट आहात, तर मग एक गोष्ट तुम्हाला नक्की हवी असणार आहे, ते म्हणजे हुशार बाळ. हुशार बाळ हवं की नाही? हुशार बाळ म्हटलं की कान टोकारले असते. हाय IQ बेबी, त्याच्यासाठी प्रयत्नही करायला हवे. फक्त प्रॉब्लेम असा असतो की काय प्रयत्न करायचे हे कोणालाच माहिती. तर मी जेव्हा याच्याविषयी माहिती घेत होतो त्यावेळेला खूप इंटरेस्टिंग माहिती मला मिळाल्या. तरी मी काही माहिती तुमच्याशी शेअर करणार आहे. सगळ्यात पहिली माहिती म्हणजे काय माहिती आहे का? IQ हा तुमच्या 4-5 पिढ्यांमध्ये जी लोक असतात पूर्वज तुमचे, त्यांच्या IQचा परिपाक म्हणून बाळाचा IQ असतो, जो जेनेटिकली प्रोग्राम्ड असतो. आणि बिलीव्ह मी, तो IQ नेहमी चांगला असतो. मग आता प्रॉब्लेम कुठे येतो? IQ ॲव्हरेजला का येतो, खाली का जातो? तर अनेक गोष्टी घडतात कन्सेप्शन टू 2 इयर्स ऑफ लाईफ या काळामध्ये. कन्सेप्शन टू 2 इयर्स ऑफ लाईफ ह्या काळामध्ये न्यूरॉन्सचा नंबर तयार होतो. न्यूरॉन्स म्हणजे ब्रेन सेल्स, आणि त्याचे कनेक्शन्स तयार होतात एकमेकांशी. आता ते कनेक्शन्स डिसाईड करतात की बाळाची बुद्धिमत्ता कशी असेल. न्यूरॉन्सचा नंबर डिसाईड करतो त्याची बुद्धिमत्ता कशी असेल. त्याचं मायलिनेशन जे असतं न्यूरॉन्सच्या ॲक्झॉन्सचं, ते डिसाईड करतं की ते जे बाळाचा ब्रेन फंक्शनिंग कसं असणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा बेस जो आहे तो कन्सेप्शन टू 2 इयर्स ऑफ लाईफ या काळात होत असते. मग या काळामध्ये आपण जर व्यवस्थित काळजी घेतली तर आपलं बाळ आपण जेनेटिकली प्रोग्राम्ड IQ पर्यंत ठेवू शकतो. आणि जेनेटिकली प्रोग्राम्ड IQ पर्यंत आपण ठेवू शकलो, बाकीचे सगळे घसरणार आहेत खाली, तर आपलं बाळ हे डेफिनेटली हाय IQ किंवा एक्स्ट्रा ऑर्डिनरी IQ गटामध्ये जातं. त्याच्यासाठी वाढवायची गरज नाही किंवा कोणी वाढवूही शकत नाही. IQ वाढवणं शक्य नाही. जेनेटिकली प्रोग्राम्ड IQ पेक्षा जास्त IQ मिळवणं शक्य नाही. पण जेनेटिकली प्रोग्राम्ड IQ पर्यंत टिकवला नसता तरी आपलं काम होत आहे. कारण जेनेटिकली प्रोग्राम्ड IQ जो आहे हा नेहमी चांगला असतो. ॲव्हरेजला का येतो तो, किंवा त्याच्याही खाली का जातो, तर कन्सेप्शन टू 2 इयर्स ऑफ लाईफ या काळामध्ये पालकांच्या हातून अशा काहीतरी चुका घडतात अक्षम्य प्रेग्नन्सीच्या बाबतीतल्या किंवा बाळांच्या बाबतीतल्या, की त्यांचा IQ घसरत जातो. ते आपल्याला फक्त थांबवायचं आहे. ते जर आपण थांबवू शकलो तर आपण डेफिनेटली आपलं बाळ हाय IQ गटामध्ये नेऊन सोडणार आहोत. सो आपण पुढच्या काही व्हिडिओजमध्ये काय करता येईल, स्पेसिफिक सायंटिफिक माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. की थोडी तुम्ही फॉलो केली तर तुमचं हाय IQ बेबीचं स्वप्न नक्की साकार होईल.